नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत। पोलीस भरती, पोलीस प्रशासन, तलाठी भरती, करंट अफेअर, सामान्य विज्ञान यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत। या व्हिडिओमधले सर्वच प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्ही जर आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती अशा अनेक सरळ स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत। आणि या व्हिडिओला आपलं एक लाईक द्यायचा आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा। तर बघूयात आपले प्रश्न। बघा, हे प्रश्न विज्ञान या विषयावर आधारित आहेत। सर्वच प्रश्न हे वन लाइनर प्रश्न आहेत, महत्त्वाचे आणि IMP वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहिती असेल किंवा जे उत्तर तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। तर बघा आपले प्रश्न। प्रश्न पहिला काय आहे? रक्ताचा अभ्यास करणे याला काय म्हणतात? रक्ताचा अभ्यास करणे याला काय म्हणतात? तर हिमॅटोलॉजी याचं उत्तर आहे। हिमॅटोलॉजी हे याचं उत्तर आहे। रक्ताचा अभ्यास करणे म्हणजेच हिमॅटोलॉजी। बघा प्रश्न क्रमांक 2, साधारण मानवी शरीरात किती रक्त असते? साधारण मानवी शरीरात किती रक्त असते? बघा, साधारण 5 लिटर एवढे रक्त साधारण मानवी शरीरात असते। प्रश्न क्रमांक 3 बघा, RBC मधील महत्त्वाचा घटक कोणता? रेड ब्लड सेलमध्ये महत्त्वाचा घटक कोणता? बघा, उत्तर आहे हिमोग्लोबिन। RBC मधील महत्त्वाचा घटक कोणता? तर हिमोग्लोबिन हे आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, जठर ग्रंथी जठररस स्रवते त्यामध्ये कोणते प्रमुख 3 घटक असतात? जठर ग्रंथी जठररस स्रवते त्यामध्ये कोणते प्रमुख 3 घटक असतात? बघा, 3 घटक कोणते असतात? पहिला आहे हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl। दुसरा आहे पाचक एन्झाईम डायजेस्टिव्ह एन्झाईम और पेप्सिन। आणि तिसरा आहे श्लेष तर म्हणजेच म्युकस। हे 3 घटक प्रमुख 3 घटक असतात। कुठले? तर जठरग्रंथी जठररस स्रवते त्यामध्ये हे प्रमुख 3 घटक असतात। लक्षात ठेवा, हायड्रोक्लोरिक आम्ल, पाचक एन्झाईम आणि श्लेष्म। प्रश्न क्रमांक 5 बघा, अन्ननलिकेचा सगळ्यात लांब भाग कोणता? अन्ननलिकेचा सगळ्यात लांब भाग कोणता? तर उत्तर आहे लहान आतडे। अन्ननलिकेचा सगळ्यात लांब भाग कोणता आहे? तर लहान आतडे हा सर्वात लहान भाग आहे। कशाचा? तर अन्ननलिकेचा। प्रश्न क्रमांक 6 बघा, अवशोषण म्हणजे काय? अवशोषण म्हणजे काय? बघा, पचन झालेले अन्न रक्तामध्ये शोषणे म्हणजेच अवशोषण। नंतर बघा प्रश्न क्रमांक 7, युग्लिना हा एक पेशीय आहे की बहुपेशीय आहे? युग्लिना हा एक बॅक्टेरिया आहे। तो एक पेशीय आहे की बहुपेशीय आहे हा आपला प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर आहे एक पेशीय। युग्लिना हा एक पेशीय बॅक्टेरिया आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, सरकारी दवाखान्यात काही अटीनुसार व नियमानुसार गर्भपात केला जातो त्याला काय म्हणतात? MTP। उत्तर आहे MTP। बघा, MTP म्हणजेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी। मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा MTPचा फुल फॉर्म आहे। फुल फॉर्मसुद्धा विचारू शकतात आणि गर्भपात केला जातो त्याला काय म्हणतात असेही विचारू शकतात। तर हे आपलं उत्तर आहे MTP। MTPचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा MTPचा फुल फॉर्म आहे। आणि सरकारी दवाखान्यात काही अटीनुसार व नियमानुसार गर्भपात केला जातो त्याला काय म्हणतात? तर उत्तर MTP म्हणजेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी। प्रश्न क्रमांक 9 बघा, मानवी चेतासंस्थेचे मुख्य 3 घटक कोणते? मानवी चेतासंस्थेचे मुख्य 3 घटक कोणते? तर उत्तर बघा, मेंदू, चेतारज्जू, चेता हे मुख्य 3 घटक मानवी चेतासंस्थेचे मुख्य 3 घटक आहेत। नंतर बघा प्रश्न क्रमांक 10,
पीयूषिका ग्रंथी कुठे बसलेली असते? तर कुठे असतात? मेंदूमध्ये. पीयूषिका ग्रंथी कुठे असतात? तर मेंदूमध्ये. नंतर बघा प्रश्न क्रमांक 11, उंची वाढवण्यासाठी कोणत्या हार्मोनची गरज पडते? तर उत्तर आहे ग्रोथ हार्मोन. उंची वाढवण्यासाठी कोणत्या हार्मोनची गरज लागते? तर बघा ग्रोथ हार्मोन. प्रश्न क्रमांक 12 बघा, TSH हार्मोन कोणत्या भागावर नियंत्रण ठेवते? TSH हार्मोन कोणत्या भागावर नियंत्रण ठेवते? TSH हार्मोनचा फुल फॉर्म काय आहे? बघा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. TSH हार्मोन म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणत्या भागावर नियंत्रण ठेवतात हे हार्मोन? कंठ, ग्रंथी व यावर नियंत्रण ठेवते. कंठ, ग्रंथी यावर हे नियंत्रण ठेवत असतात. बघा प्रश्न क्रमांक 13, आपत्कालीन संप्रेरक कशाला म्हणतात? आपत्कालीन संप्रेरक कशाला म्हणतात? तर ॲड्रेनालाईन याला आपत्कालीन संप्रेरक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 बघा, लिम्फोसाइट हा WBC व्हाईट ब्लड सेल्स प्रकार कोणत्या ग्रंथीमध्ये विकसित होतो? लिम्फोसाइट हा WBC प्रकार कोणत्या ग्रंथीमध्ये विकसित होतो? तर उत्तर आहे थायमस ग्रंथीमध्ये. कोणत्या ग्रंथीमध्ये? तर थायमस ग्रंथीमध्ये. लिम्फोसाइट हा WBC प्रकार थायमस ग्रंथीमध्ये विकसित होतो. नंतर बघा प्रश्न क्रमांक 15, कुंफर पेशी कोठे वसलेली असतात? तर यकृतात. कुंफर पेशी ह्या यकृतात वसलेल्या असतात. नंतर बघा प्रश्न क्रमांक 16, कोणत्या पेशीद्वारे इन्सुलिन स्त्रवले जाते? तर बीटा पेशी. बीटा पेशीद्वारे इन्सुलिन स्त्रवले जाते. बीटा पेशीद्वारे इन्सुलिन स्त्रवले जाते हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, हार्मोन ही संज्ञा कोणी मांडली? तर स्टर्लिंग यांनी हार्मोन ही संज्ञा मांडली. हार्मोन ही संज्ञा स्टर्लिंग यांनी मांडली. बघूयात प्रश्न क्रमांक 18, रासायनिक संदेशवाहक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर संप्रेरकांना. रासायनिक संदेशवाहक म्हणून संप्रेरकांना ओळखले जाते. बघा प्रश्न क्रमांक 19, बायोलॉजिकल फिल्टर म्हणून कशाला ओळखले जाते? तर उत्तर आहे प्लीहा म्हणजे स्प्लीन. बायोलॉजिकल फिल्टर म्हणून प्लीहाला ओळखले जाते. प्लीहा म्हणजे स्प्लीन. प्रश्न क्रमांक 20 आहे, सगळ्यात मोठा लसिका अवयव कोणता? मोठा लसिका अवयव सर्वात मोठा कोणता? प्लीहा. तर प्लीहा हा सर्वात मोठा लसिका अवयव आहे. त्याला स्प्लीन सुद्धा म्हणतात प्लीहाला. प्रश्न क्रमांक 21 बघा, यकृताला रक्तपुरवठा करणारी धमनी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर हेपॅटिक धमनी. यकृताला रक्तपुरवठा करणारी धमनी हेपॅटिक धमनी या नावाने ओळखली जाते. हेपॅटिक धमनी हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, जीवाणू, शुक्राणू आदी जीव यांच्या जिवंत पेशीचे प्रथम निरीक्षण कोणी केले? तर कोणी केले? ल्युएनहॉक यांनी. जीवाणू, शुक्राणू आदी जीव यांच्या जिवंत पेशीचे प्रथम निरीक्षण ल्युएनहॉक यांनी केले. नंतर बघा प्रश्न क्रमांक 23, पेशीभित्तिका ही जैविक असते की अजैविक? पेशीभित्तिका ही जैविक असते की अजैविक? तर उत्तर आहे अजैविक. पेशीभित्तिका ही अजैविक असते. नंतर बघा प्रश्न क्रमांक 24, पेशीतील सगळ्यात मोठे गोलाकार अंग कोणते? तर केंद्रक. पेशीतील सगळ्यात मोठे गोलाकार अंग कोणते आहे? तर केंद्रक हे आपलं उत्तर आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 25, पेशीचा रासायनिक कारखाना कशाला म्हणतात? तर गोल्गी अपार्टस. गोल्गी अपार्टसला पेशीचा रासायनिक कारखाना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26, रिकामी जागा ही द्रव्यरूप संयोजी ऊती आहे. तर उत्तर रक्त. रक्त ही द्रवरूप संयोजी ऊती आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, नीलहरित शेवाळ कशाला म्हणतात? तर उत्तर आहे सायनोबॅक्टेरिया. नीलहरित शेवाळ सायनोबॅक्टेरियाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 आहे, कवकाची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते? उत्तर आहे कायटिनपासून. कवकाची पेशीभित्तिका ही कायटिनपासून बनलेली असते. प्रश्न क्रमांक 29 बघा, वनस्पतीतील विषाणूचे प्रमुख उदाहरण कोणते? तर उत्तर आहे टोबॅको मोसॅक व्हायरस. वनस्पतीतील विषाणूचे प्रमुख उदाहरण आहे टोबॅको मोसॅक व्हायरस हे वनस्पतीतील विषाणूचे प्रमुख उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 30, प्राण्यांमधील विषाणूचे प्रमुख उदाहरण कोणते? तर HIV. HIV हे प्राण्यांमधील विषाणूचे प्रमुख उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे, तपकिरी शेवाळ बहुतांशी कोठे आढळतात?
कोणते शेवाळ? तर तपकिरी शेवाळ हे बहुतांश कुठे आढळतात? उत्तर आहे खाऱ्या पाण्यात. तपकिरी शेवाळ हे जास्तीत जास्त खाऱ्या पाण्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 32 आहे, सूर्यफूल ही रिकामी जागा वनस्पती आहे. सूर्यफूल ही कोणती वनस्पती आहे? तर द्विबीजपत्री वनस्पती. द्विबीजपत्री वनस्पती ही सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? उत्तर आहे पॅरिस येथे 1867 मध्ये. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद ही पॅरिस येथे 1867 मध्ये भरली. प्रश्न क्रमांक 34, प्रथिने हे कशापासून बनलेले असतात? तर अमिनो आम्ल. प्रथिने हे अमिनो आम्लापासून बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 35, ग्लायकोजेनमध्ये किती ग्लुकोज युनिट्स असतात? तर उत्तर आहे 5000 ते 10000 ग्लुकोज युनिवर्स एवढे ग्लायकोजमध्ये ग्लुकोज युनिट असतात. नंतर बघा, प्रथिने हा शब्द कोणत्या शब्दापासून आला आहे? तर उत्तर प्रोटिओज ह्या ग्रीक शब्दापासून आला आहे. प्रथिने हा शब्द प्रोटिओज या ग्रीक शब्दापासून आला आहे. प्रश्न क्रमांक 37, कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा कोरडी पडते? तर व्हिटॅमिन ए या जीवनसत्वामुळे त्वचा कोरडी पडते. प्रश्न क्रमांक 38 बघा, वांझपणाविरोधी जीवनसत्व कोणते? तर उत्तर आहे जीवनसत्व ई. वांझपणाविरोधी जीवनसत्व ई हे जीवनसत्व आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव होतो. तर मद्यपानामुळे नायसिनचा अभाव होतो. उत्तर आहे नायसिन हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, DNA मध्ये RNA पेक्षा किती ऑक्सिजन कमी असतात? उत्तर आहे बघा 1. DNA मध्ये RNA पेक्षा 1 ऑक्सिजन कमी असतो. प्रश्न क्रमांक 41 आहे, DNA चा रचनात्मक घटक कोणता? तर न्यूक्लियोटाइड. DNA चा रचनात्मक घटक कोणता आहे? न्यूक्लियोटाइड हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, रिकामी जागा कमतरतेमुळे पेशीभित्तिका किशोर होतात. कॅल्शियम कमतरतेमुळे पेशीभित्तिका किशोर होतात. उत्तर आहे कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 43, स्वतंत्र राहणारे नायट्रोजन स्तरिक जीवाणू कोणते? तर अझॅटोबॅक्टर हे स्वतंत्र राहणारे नायट्रोजन स्तरिक जीवाणू आहेत. उत्तर आहे अझॅटोबॅक्टर. प्रश्न क्रमांक 44, हरितद्रव्य किती प्रकारचे असतात? तर उत्तर आहे 7 प्रकारचे. हरितद्रव्य हे 7 प्रकारचे असतात. प्रश्न क्रमांक 45 बघा, मानवी शरीरात साधारण किती लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? तर 97,000 लांबीच्या एवढ्या मानवी शरीरात साधारण 97,000 लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. प्रश्न क्रमांक 46, एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त ऑक्सिजनचे किती रेणू वाहू शकते? तर उत्तर आहे जास्तीत जास्त 4 रेणू. एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त ऑक्सिजनचे 4 रेणू वाहू शकतात. नंतर बघा, वनस्पतीच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? उत्तर आहे 16 अन्नद्रव्याची. वनस्पतीच्या वाढीसाठी 16 अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते. पानावरील केवडा रोग कशाच्या अभावामुळे होतो? तर उत्तर आहे लोह खनिजाच्या अभावामुळे. पानावरील केवडा रोग हा लोह खनिजाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 49, अमरवेल ही रिकामी जागा वनस्पती आहे. अमरवेल ही कोणती वनस्पती आहे? तर उत्तर आहे खोडावर वाढणारी परजीवी. अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. प्रश्न 50 आहे, पटकी रोगामुळे कोणता अवयव बाधित होतो? तर उत्तर आहे मोठे आतडे. पटकी रोगामुळे मोठे आतडे हा अवयव बाधित होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.